श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. मुलांना रोज तेच खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे मुलं नेहमी हट्ट करतात बाहेरचं काहीतरी खायचं. त्यामुळे बाहेरचं देण्यापेक्षा असं काहीतरी घरचं हेल्दी दिलेलं कधीही चांगलं. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. इथे मी बटाटे घेतलेले आहेत 4. ते मी किसून घेतलेले आहेत आणि गरम पाण्यात टाकून ठेवले होते, आता काढलेले आहेत बाहेर. आणि वाटाणे पण शिजवून घेतलेले आहेत. कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अर्धी वाटीच्या जवळजवळ. हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ घेतलेलं आहे, गरम मसाला, चिली फ्लेक्स आणि पनीरचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आपण आता या बटाट्यामधील सगळं जे पाणी आहे ते असं पिळून काढूयात अशा प्रकारे. आता ते आपण एका बाउलमध्ये घेऊयात. त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहोत. मीठ हे व्यवस्थित चमच्याने आणि थोडंसं असं हाताने मिक्स करून घ्यायचं. जास्त प्रेस करायचं नाही, अलगद असं हाताने मिक्स करून घ्यायचं. आता आपण शिजवलेल्या मटरमध्ये पनीर टाकणार आहोत. चिली फ्लेक्स, गरम मसाला, हिरवी मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आपण बटाटा आणि कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आता आपण हे बटाटा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण घेऊन ते असं हातावरती घेऊन गोल बनवून त्यामध्ये मटर आणि पनीरचं स्टफिंग टाकणार आहोत. आणि ते वरून परत बटाटा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण वरून लावून असं बंद करणार आहोत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते. हे बघा, आपले सगळे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे तव्यावरती तेल टाकून याला फ्राय करून घेणार आहोत. तवा चांगला गरम झालेला आहे. आता आपण हे बटाट्याची टिक्की बनवलेली आहे ती टाकणार आहोत. तवा चांगला गरम झालेला पाहिजे आणि मीडियम फ्लेमवर आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत, अगदी ब्राऊन असं होईपर्यंत. लगेच हलवायचं नाही त्याला, नाहीतर टिक्की अशी तुटण्याची शक्यता असते. 2 मिनिटांनी आपण त्याला पलटून घेणार आहोत. आता आपण पलटून घेऊयात. लाईट गोल्डन अशी ब्राऊन झालेली आहे आपली टिक्की. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनं अगदी डार्क ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे मध्ये मध्ये आलटून पलटून आपल्याला चांगली ती फ्राय करायची आहे. सतत पलटत राहायची 1-2 मिनिटाला, नाहीतर ती करपून जाईल. हे बघा, अशा प्रकारे आपली टिक्की तयार झालेली आहे. तुम्ही याच्यासोबत दही वगैरे टाकून, चाट मसाला टाकून पण खाऊ शकता, पण माझ्या मुलांना असंच आवडतं सॉससोबत. तर अशी आपली मटार, पनीर आणि बटाटा टिक्की तयार झालेली आहे. तर अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता मी तुम्हाला एक टिक्की हाताने अशी तोडून दाखवते. हे बघा, आतून एकदम मऊ आणि बाहेरने एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे आपली टिक्की. चला तर मग भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.